आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. उगाच नाहीत ना आवाजत माझ्या सूर्याला. गावातल्या सगळ्या माणसांनी माहिती आहे सूर्यासारखा निर्मळ मनाचा माणूस शोधून बी सापडायचा नाही. साधा राहणारा, माणसांची मनं जिंकणारा. आणि शिक्षण कमी असलं म्हणून काय बिघडलं? संस्काराने लई मोठा आहे माझा सूर्य. आत्या काय झालंय तुला आज? अरे एवढं गोड पचत नाही मला. तू केसांना तेल लाव. लाव 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 लाव. लहानपणी आणि आता तुझ्या चंपी करण्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. दादा यासाठी ना पण डॅडींना थँक्यू म्हणलं पाहिजे. ते जर आत्ताशी वाईट वागले नसते तर ह्या दोघी इथे येऊन राहिल्याच नसत्या. काय पण बोलते धनु दीदी. आई मी एवढा प्रयत्न करून पण असा उपमा मला कधी जमला नाही. हा असा बनवण्यासाठी नेमकं काय केलंस ग तू? काय वेगळं करत नाही ती. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलं त्याचा अनुभव आहे. हा ना, अनुभव बोलतो शेवटी. दादा आता ना माझं पोट बोलायची वेळ आली. आपण खायला सुरुवात करूया का? धनु दीदी आम्हाला पण खायचंय अजून. भागो तू जास्त बोलू नको. मी आत्याला आधीच माझ्या वाटणीचं जास्त करायला सांगितलं होतं. तुला ना सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं खायला पाहिजे. तिकडे येऊन मारे ना तक्रार. हो सगळ्यांना 2-2दा खाऊन पुरून उरल एवढा केलाय मी. भरपूर खावा पोटभर. सूर्यादा अरे तुला ग्रामसेवकाने बोलवले ग्रामपंचायतीमध्ये. कसला तरी कार्यक्रम आहे म्हणले, स्पेशल आमंत्रण दे त्याला. स्पेशल निमंत्रण? कसला कार्यक्रम आहे? ते काय मला माहित नाही. मला म्हणले फक्त त्याला बोलव. मी जातो, माझ्या मागं लय कामं लागल्यात. तू ये मागोमाग. नक्की कसला कार्यक्रम करायचा ठरवलाय त्यांनी? बरं झालं तुम्ही कार्यक्रमाला आलात. कार्यक्रमाची शोभा वाढवली. गावातल्या बायकांचा त्रास कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे. ते गरजू बायकांना कुकर वाटायचा कार्यक्रम ठेवलाय. चाल. आता हे काय नवीनच? गुळुंब गावातील सर्व बचत गटातील महिला व भगिनी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. हे डॅडी आपल्या गावाचे फार मोठे आधारस्तंभ. प्रत्येकाला वेळोवेळी मदत करून सतत गावाच्या विकासाचाच विचार करणारे आपले हे डॅडी, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. हे उपस्थित मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या कुटुंबियांनो आणि माता भगिनींनो. आता सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्न पडला असेल का आम्हाला हा उपक्रम का घ्यावासा वाटला बा. कसं आहे, आम्ही रोज आमच्या घरी काम करणाऱ्या बायकांना बघत असतो. पुरुषांचं काम दिसतं, त्यांच्या अडचणी दिसत्या, पण बाई रोज काम करताना त्यांना किती अडचणींना सामोरं जावं लागत असेल ते दिसत नाही. आता या सगळ्या बायकांना काय आम्ही जाऊन मदत करू शकत नाही, पण त्यांचा त्रास तर आम्ही कमी करू शकतो का नाही? या कुकरमुळं प्रत्येक बाईचं काम हलकं व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कसं सुचत? सांगतो. या आमच्या घरी काम करणाऱ्या श्रीमती शोभाबाई यांनी आम्हाला सकाळी त्यांची अडचण सांगितली, तेव्हा आमच्या डोक्यात ही कल्पना आली. आता कसं आहे, त्या जरी आमच्या घरी घर काम करत असल्या तरी त्यांचा विचार आम्ही केला पाहिजे का नाही? पुरुष किती बी बाहेर फिरेल, किती बी काम करेल, पण त्याच घरातल्या बाईकडे लक्ष असलंच पाहिजे. तिला काय हवं काय नको हे त्यांनी बघायलाच पाहिजे. इथं असलेल्या पुरुषांना माझं सांगणे, त्यांनी जर घरातल्या बाईचा विचार केला तरच घरात सुख, शांती आणि आनंद नांद. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरु.
तर अशा प्रकारे डॅडीने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि कुकर वाटपाचा कार्यक्रम ताबडतोब सुरू करावा अशी मी सर्व संयोजकांना विनंती करतो. या सर्वासाठी मी गावातील सर्व महिलांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. आभार कसले त्यात. या सगळ्या बहिणी आहेत आमच्या. आता लाडक्या बहिणींच्या अडचणी आम्ही नाही सोडवायच्या तर कोणी सोडवायची. काही लागलं हक्कानं सांगायचं. हा या. हो. डॅडी, गावातल्या लोकांसाठी तुम्ही बरंच काय करत आला आहात. एखाद्याची अडचण तुम्हाला दिसली की तुमच्या मनाला लगेच पाजर फुटतो. आज कितीतरी गरजू महिलांना तुमची मदत झाली. अहो या भगिनी जे काय करतात ना, मेहनत करतात, त्याच्या पुढे आम्ही जे काय केले ते काहीच नाही हो. बरं येऊ का मी? या जावई बापू, तुम्ही सगळे हित आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. ते ग्रामसेवकांनी स्वतः निमंत्रण दिलं ना म्हणून आलो आम्ही. तसं मी इथं काय घडणार आहे आम्हाला काहीच माहित नव्हतं, पण आलो ते बरंच झालं. निदान इथं आल्यावर तुमचं थोर काम तरी बघायला मिळालं आम्हाला. थोरबीर काय नाही हो, हे सगळं आमच्या मनात आलं म्हणून केलं आम्ही. कसे माणसाच्या हातून एखादी चूक होते म्हणून तो माणूसच वाईट असतो असं नाही ना. आता केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त केलं, मनाला थोडी शांती मिळते मग करायचं झालं. वा, म्हणजे हे सगळं तुम्हाला प्रायश्चित्त करायचं होतं म्हणून केलं तुम्ही. हा, आता जखमीवरचं औषध नाही आमच्याकडं, पण आम्ही जखमीवर फुंकर तर घालू शकतो. काय झालं, काय मनात असेल ते बोला. काय बोलू डॅडी, विचार न बदलता चुकीच्या गोष्टी बरोबर कशा करून दाखवता येतील त्याचा मार्ग शोधता येतो तुम्ही. हे सगळं कुकर वाटप करून प्रत्येक घरातल्या बाईला तिची जागा स्वयंपाकघरापुरती कशी मर्यादित आहे हेच दाखवून दिलं ना तुम्ही. तिच्या अस्तित्वाला कमीच लेखलं तुम्ही. झालं का आता? आता आम्ही केलेल्या प्रत्येकच गोष्ट तुम्ही चुकात शोधता, तर आम्ही तरी काय बोलणार आहात? बरं, तसं नसेल तर मग प्रत्येक बाईच्या शिक्षणासाठी काहीतरी उपयोगी पडेल, तिला तिच्या पायावर उभं राहता येईल, याच्यासाठी काहीतरी का देऊ नाही वाटलं तुम्हाला? स्वयंपाक बनवायचा कुकरच का दिसला तुम्हाला?